नमस्कार. माझे नाव सनी खुडे. आजचा विषय आहे वजन कमी करण्याचे इंजेक्शन. सनी खुडे आरोग्याची काळजी. सनी खुडे या यूट्यूब चॅनलमध्ये सनी खुडे आरोग्याची काळजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी डॉक्टर नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे व मी वजन कमी करण्याचे इंजेक्शन वापरत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर मी सुरू करतो. माझे नाव सनी खुडे. माझे वय 28 आहे. माझे वजन 81 होते. त्यापूर्वी मला आपल्याला एक सांगायचं आहे. हा व्हिडिओ मी मला आलेल्या अनुभवावरून बनवत आहे. या व्हिडिओमुळे कुणाचे फायदे अथवा नुकसान होत असेल तर मी आणि माझे यूट्यूब चॅनल जबाबदार राहणार नाही. तर मी व्हिडिओला सुरुवात करतो. माझे वजन 81 झाले होते. मी डाएट करत होतो. डाएट अशी करत होतो: सकाळी 9 वाजता 1 चपाती, 4 चमचे भाजी आणि संध्याकाळी 5 वाजता 1 चपाती आणि 4 चमचे भाजी खात होतो. रात्रीचे जेवण बंद केले होते. गोड बंद केले होते. भात खाणे बंद केले होते. अर्धा तास चालणे रोज ठेवले होते. परंतु माझे वजन काही कमी होत नव्हते. मी माझ्या डॉक्टरकडे गेलो होतो. दिनांक 22 जुलै 2026 बुधवारी डॉक्टर मला म्हणाले, वजन कमी करण्याचे इंजेक्शन आलेलं आहे. त्यांनी 15 किलो वजन कमी होईल, त्यापेक्षाही कमी होईल. डॉक्टरने सुचवलेले सेमाग्लुटेड 0.25 घेतले. पोटात डावीकडे. वजन 81 होते. दिनांक 22 जुलै 2026 रोजी बुधवारी. या बॉक्समध्ये 5 सुई असतात. आपल्याला फक्त 4 घ्यायचे असतात. 1 इंजेक्शन दर बुधवारी. 5वे इंजेक्शन घ्यायचे नाही. एका महिन्यात 4 बुधवार असतात. इंजेक्शन घेण्यापूर्वी डॉक्टरने मला सांगितले, इंजेक्शन घेतल्यानंतर उलटी जुलाब होणार. काही लोकांना इंजेक्शन सूट होते, काहींना सूट होत नाही. मला सूट झाले नाही. भूक लागत नाही. सतत पोट भरल्यासारखे वाटते. बेंबीच्या खाली जिथे फॅट वाढते तिथे पोटात इंजेक्शन घ्यावे लागते. हे पेनासारखे इंजेक्शन असते. 6 सेकंदपर्यंत धरून ठेवावे लागते. इंजेक्शन अगोदर इंजेक्शन घेण्याच्या जागेला स्प्रेड डॉक्टर लावतात आणि मग इंजेक्शन देतात. तर पहिल्या महिन्यात सेमाग्लुटेड 0.25 4 बुधवार घेणे, कारण एका महिन्यात 4 बुधवार तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता. तुम्ही तुमचा वार ठरवून हे इंजेक्शन घेऊ शकता. मी बुधवार निवडला आहे, तर मी पहिले इंजेक्शन घेतले बुधवारी 20 जुलै 2026 वार बुधवारी, आणि दुसऱ्या दिवशी 21 जुलै 2026 रोजी जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरने मला उलटी आणि जुलाबच्या गोळ्या दिल्या आणि इंजेक्शन घेतल्यानंतर गुरुवारी मला उलटी, जुलाब, घाम फुटणे, चक्कर येणे. तर उलटी, जुलाब आणि चक्करचे औषध नाव पुढीलप्रमाणे: टॅब्रॅझोडी 101 आणि टॅब एन्झिमाइन MPS 101 आणि जुलाब औषध हेलिंग 02. आता मी तुम्हाला वजन कसे कमी झाले ते सांगतो. पहिले इंजेक्शन दिनांक 22 जुलै 2026 बुधवारी पोटात घेतले. पोटात डावीकडे. वजन त्यावेळेला 81 होते. दुसरे इंजेक्शन दिनांक 29 जुलै 2026 बुधवार पोटात उजवीकडे घेतले. 89 झाले वजन. तिसरे इंजेक्शन दिनांक 5 ऑगस्ट 2026 बुधवार पोटात डावीकडे घेतले होते. त्यावेळेला वजन चेक केलं नव्हतं मी. चौथे इंजेक्शन घेतलं मी दिनांक 12 ऑगस्ट 2026 बुधवार पोटात उजवीकडे घेतलेले. वजन 78 दाखवते. आता माझे 4 इंजेक्शन पूर्ण झाले. आधी माझे वजन 81 होते. 4 बुधवार नंतर वजन 78 दाखवत आहे. म्हणजे 1 महिन्यात 4 किलो वजन कमी झाले आणि एका आठवड्यानंतर 2 किलो वजन कमी होते. फरक. जे लोक मला जाड म्हणत होते आता बोलतात बारीक झाला आहे. या इंजेक्शनची किंमत आहे 1000 रुपये. डॉक्टरकडे जाऊन घेतो, त्याची फी, डॉक्टरची फी 100 रुपये. आता मला 3 इंजेक्शन घ्यायला सांगितले आहेत. सेमाग्लुटॅड 0.25 mg 1 महिना 4 बुधवार. दुसऱ्या महिन्यात सेमाग्लुटेड 0.5 mg डोस वाढवायचा. तिसऱ्या महिन्यात सेमाग्लुटेड 1 mg. हे इंजेक्शन फ्रीजमध्ये ठेवणे, फ्रीझरमध्ये नाही ठेवणे. बर्फ होईल असे गोठवू नये.
फ्रीजचे टेम्परेचर 2 ते 8 पर्यंत ठेवणे. मी 2 टेम्परेचरवर ठेवले आहे. इंजेक्शन घेताना दुखत नाही, पण नंतरला थोडे दुखते. पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत माझी कंबर कमी किती झाली. हा माझा एका डोसबद्दलचा अनुभव, सेमाग्लुटॅड 0.25चा 1 महिन्याचा अनुभव. जर तुमचे वजन कमी होत असेल तर तुम्ही वजन कमी करण्याचे इंजेक्शन घेऊ नका. हे इंजेक्शन वजन कमी करण्याचे नाही, तर शुगर कमी करण्याचे इंजेक्शन आहे. परंतु याने वजनही कमी होते. ज्यांचे वजन डाएट करूनही वजन कमी होत नाही, अशा लोकांसाठी ही संजीवनी आहे. आणि याचे दुष्परिणाम आहेत चक्कर, उलटी, जुलाब. काहींना सूट होते, काहींना नाही. वेळ आली तर त्रास झाल्यास ॲडमिट व्हावे लागेल. हा व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा पहा. आपल्या डॉक्टरला विचारून इंजेक्शन घ्या. आपल्या मनाने घेऊ नका. हे इंजेक्शन उन्हापासून वाचवा, उन्हात ठेवू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी 2ऱ्या महिन्याचा आणि 3ऱ्या महिन्याचा अनुभवही शेअर करणार आहे. व्हिडिओ येणार आहेत. आज आपण इथेच थांबूयात. जय श्री स्वामी समर्थ.